तुम्ही झोपले होते काय? तुम्ही या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। आता शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पिरियड आहे की नाही? सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता त्याचा पेरणीचा टाइम आहे। पेरणीच्या टाइमलाच त्याला जास्तीत जास्त पैसे लागते। ते पैसे उपलब्ध असून तुमच्या दुर्लक्षितपणामुळे आणि इथच्या लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे माझा थेट आरोप आहे तुम्हाला की तुम्ही हेतुपुरस्पर या काळजीमध्ये वंचित ठेवलेले आहे आणि तुमच्या दुर्लक्षितपणामुळे इथे कास्तकार वंचित राहिलेले आहे। एवढ्या गठ्ठ्यामध्ये केवायसी ज्यांच्या विहिरी बांधलेले आहे त्यांचे पेमेंट ऑनलाईन तुम्ही करून टाका। वरुड तहसील कार्यालयासमोर विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे। आपल्यासोबत विक्रम भाऊ ठाकरे आहेत। कोणत्या मागण्यांसाठी आज हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे? या ठिकाणी जे आपल्या वरुड असो किंवा मोर्शी असो यांना जे आपल्या सिंचन विहिरी ज्या मंजुरात झालेल्या होत्या आणि मंजुरातून त्यांना वर्क ऑर्डर सुद्धा भेटलेली होती आणि वर्क ऑर्डर भेटल्यानंतर त्या बिचाऱ्या कास्तकारांना आपल्या घरचं सोनं नाणं, आपल्या बाईचं सोनं नाणं गहाण ठेवलं, कर्जाने पैसे काढले आणि विहिरीचं बांधकाम झालं पाहिजे। कारण आपल्या इथे ड्राय झोन आहे, आपल्या इथे साधा गड्डा सुद्धा खोदता येत नाही, पण हे शासनाची स्कीम आली त्याच्यामुळे विहिरीचा लाभ सुद्धा भेटू शकतो आणि विहिरीचं बांधकाम सुद्धा करू शकतो। पण विहिरीचं बांधकाम पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर हे जे विद्यमान बीडीओ आहे इथले, हे विद्यमान बीडीओ त्यांचे पैसे हेतुपुरस्पर काढत नाही आहे आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो। पण या विद्यमान बीडीओंचा एक तर या कास्तकार बांधवाविषयी तिरस्कार असेल किंवा या बीडीओंवर किंवा तहसीलदारावर या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांची जे वचक पाहिजे प्रशासन चालवण्यासाठी ते तर वचक या ठिकाणी संपलेली मला या ठिकाणी दिसत आहे। त्याच्यामुळे हे बेहाल या कास्तकारांचे चालू आहे। दुसरा मुद्दा आमचा असा होता की 2023 मध्ये जे अतिवृष्टीचे जे नुकसान झालं होतं आणि त्या नुकसान भरपाईपासून जवळपास 40 ते 44 हजार कास्तकार त्या ठिकाणी त्यांना बाधित झाले होते आणि त्यांना पैसे त्यांचे त्या ठिकाणी मंजूर सुद्धा झाले, त्याच्या लिस्ट सुद्धा लागल्या, केवायसी सुद्धा झालं आणि अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात म्हणजे 50% लोकांच्या खात्यात पैसे आलेले आहे आणि 50% खात्यांच्या लोकांत त्या ठिकाणी पैसे आलेले नाही आहे। मग आम्ही त्याचा सुद्धा बराचसा पाठपुरावा करत आहेत। मागच्या महिन्यात सुद्धा त्या ठिकाणी तहसीलदाराच्या दालनात आंदोलन केलं होतं। आंदोलन केल्यानंतर या तहसीलदारांनी आम्हाला 7 दिवसाची मुदत दिली होती, पण 7 दिवस ओलांडून महिना झाला। महिना ओलांडल्यानंतर तहसीलदारांना आता त्यांनी कारण सांगितलं की आम्ही विद्यमान लोकप्रतिनिधींना सांगितलं की हे पैसे मुंबईतून त्या ठिकाणी आलेले नाही आहे। मी माझ्या तऱ्हेनं त्या ठिकाणी पाठपुरावा केला, पण विद्यमान लोकप्रतिनिधी जो पाठपुरावा करायला पाहिजे हे तहसीलदारांनी म्हटलं, मी नाही म्हणून राहिलो। त्यांनी या ठिकाणी म्हटलं की विद्यमान लोकप्रतिनिधी जो पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा न केल्यामुळे या कास्तकारांचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही आहे। आता आम्ही त्यांच्याकडून 15 दिवसाचा अवधी घेत आहे। या अवधीनंतर तिसरा मुद्दा आमचा PM घरकुल योजनेचा होता की सगळ्या जे काही पीडित लोक आहे, जे काही आमचे घरकुल लाभार्थी आहे, त्यांनी पहिले किस्त त्यांच्या खात्यात गेली आणि पहिली किस्त खात्यात गेल्यानंतर त्यांनी आपल्या घरचं पूर्ण बांधकाम केलं। सगळे पैसे उधार पाधार मित्रांकडून आणले, विट्टी गेटा गिटी रेतीवाले लोक त्यांच्या घरी पैसेसाठी तगदा त्या ठिकाणी लावत आहेत। आता आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही। तर म्हणून तिसरी मागणी आमची अशी होती की दुसरा आणि तिसरा जो टप्पा आहे तो टप्पा सुद्धा तात्काळ त्यांच्या खात्यात त्या ठिकाणी टाकण्यात यावा। या 3 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे। आता त्यांनी त्यांच्याकडून लेखी त्या ठिकाणी घेत आहेत। विहिरीसाठी 7 दिवस, नवीन विहिरीसाठी 10 दिवस, त्यानंतर 15 दिवस या ठिकाणी जे दुष्काळाचे जे आपलं अतिवृष्टीचे जे पैसे आहे त्या पैशासाठी जर या मागण्या त्यांच्या लेखी पत्राप्रमाणे जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सगळे कास्तकार बांधव त्या ठिकाणी बीडीओच्या कार्यालयात असो किंवा तहसीलदाराच्या कार्यालयात असो आम्ही त्या ठिकाणी आत्मदहन, मी पुन्हा सांगतो, सगळ्या जणांना घेऊन आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। कारण या कास्तकारांच्या खात्यात पैसे गेले नाही तर त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि हे सगळं जे काही होत आहे हे विद्यमान लोकप्रतिनिधींचं या प्रशासनावरची
वचक त्या ठिकाणी सुटल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. वृक्ष लागवडीचे पैसे बरोबर मस्टर निघते आणि या आमच्या कास्तकार बांधवांच्या विहिरीचे मस्टर निघत नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट मला असं वाटते या मतदारसंघाविषयी दुसरी नाही आहे. आपण बघू शकतो शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं होतं. 15 ते 7 दिवसांचा अवधी विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आलेला आहे. जर यानंतर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मोठं आंदोलन करणार असून आत्मदहन करण्याचा इशारा विक्रम ठाकरे यांनी या आंदोलनातून दिलेला आहे. आपण बघू शकतो ह्या आंदोलनावरती तालुक्याचं तर लक्ष आहेच, मात्र पोलीस प्रशासनाचं जे कडक लक्ष होतं, मोठा बंदोबस्त तैनात या ठिकाणी होता आणि जे शेकडो शेतकरी होते हे आंदोलन बघण्यासाठी अनेकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. आपण सध्या वरुड शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या मुलताई चौक परिसरात आहोत आणि बघू शकतो आता हे चक्काजाम आंदोलन जे आहे हे काही वेळासाठी या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. जोपर्यंत पत्र मिळणार नाही तोपर्यंत मात्र हे विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या नेतृत्वात जे शेकडो शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत ते या ठिकाणून हटणार नाही अशी देखील चेतावणी त्यांनी दिलेली आहे. मात्र 7 ते 15 दिवसात जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे BDOच्या कार्यालयात आत्मदहन करणार असा देखील इशारा दिलेला आहे. कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.